कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय 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 राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी 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 विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो 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 विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय पक्षी अंगनी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगनी उतरती पक्षी अंगणी उतरती का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी जोवर प्राचीनाची दोरी जोवर प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवर प्राचीनाची दोरी जोवर प्राचीनाची दोरी जोवर प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला वस्ती करा वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती करा वस्ती आला रात काळी उठोनी गेला प्रात काळी उठोनी गेला काळी ओढी गेला प्राप्त काळी ओढी गेला प्राप्त काळी ओढी गेला प्राप्त काळी ओढी गेला कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी जोवर प्राचीनाची दोरी जोवर प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोरी प्राचीनाची दोरी जोरी प्राचीनाची दोरी जोरी प्राचीनाची दोरी का जनार्दनी शरण का जनार्दनी शरण का जनार्दनी शरण का जनार्दनी शरण ऐसे अष्टाभय कवना ऐसे अष्टाभय कवना ऐसे अष्टावय कवण ऐसे अष्टावय कवण ऐसे अष्टावय कवण ऐसे अष्टावय कवण का जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण का जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ऐसे अष्टाभय कवना ऐसे अष्टाभय कवना ऐसे अष्टावय कवण ऐसे अष्टावय कवण ऐसे अष्टावय कवण ऐसे अष्टावय कवण ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी जोवर प्राचीनाची दोरी जोवर प्राचीनाची जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी लोबार कुमारी लोभार कुमारी 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 लोबार कुमारी रे हा पक्षी अंगणी उतरती हा पक्षी अंगणी उतरती आ पक्षी अंगणी उतरती ओ पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतले राहती ते का गुंतले राहती ते का गुंतले राहती ते का गुंतले राहती कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी ते का गुंत निराहती
गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती तसे असावे संसारी तसे असावे संसारी प्राचीनाची दोरे प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची जोडी प्राचीनाची जोरी तसे असावे संसारी तसे असावे संसार विठ्ठल 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 गोला विठ्ठल 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 गोला कुंडली भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज शक्ती मुक्ता छत्रपती शिवाजी महाराज की भला 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 पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती तिका गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठूनी गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ऐसे असता भोय कवना तैसे असावे संसारी जोवर प्राचीनाची दोरी विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येच्या अधिकरण
तेची वंदो श्री गुरु चरण नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उरारा सोपांदेवा निवृत्ती उरारा सोपांदेवा बाबाय नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने बाबाय नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्र जननी देवाची आदत्र जननी देवाची पक्षी अंगणी उतरती एका आवाजाने पक्षी अंगणी उतरती एका गुंतो निराहती तैसे असावी संसारी जोवर प्राचीनाची धुरी ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी तुम्ही माणसं थोडी पुढे सरका ना तो असं जमीन ते हां. सरका बाबा पुढे काहीच विचारत नाही मी तुम्हाला सरका तुम्ही. ते विचारायला घाबरतात लोक काहीच नाही विचारणार तुम्हाला आज मी सरका तुम्ही. ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजबरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारुळ वाघवेश्वरी विनाशोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा आता नमो श्री पांडुरंगा यावे त्वा कथेच्या प्रसंगा निरसोनिया माझ्या भवसंगा करी कृपा मधवरी ज्या गावी केला वास नमस्कार माझा त्या हनुमंता शरण शरण 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 हनुमंता महाल रामदूता महाल रामदूता महाल रामदूता महाल रामदूता काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा मग दाव्या सोबता काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा मग दावाया सुमटा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवर प्राचीनाची दोरी महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुः मुनीन्द्रं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमाना पांडुरंगा करो प्रथम नमाना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमाना पांडुरंगा करो प्रथम नमाना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया ओ दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेत विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेत विस्तारो कृपादाने कथेत विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेत विस्तारो कथेत विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेत विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका 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 कृपादाने कथेत विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेत विस्तारो कृपादाने कथेत विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेत विस्तारो
सांगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवर प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी आलेल्या प्रसंगानुसार भक्तिमती माता वैराग्य रूपी पिता साधक रूपी बंधनच्या समोर कीर्तनाची सेवा या ठिकाणी कोणत्या निमित्तानं आयोजित झाली हे सांगणं कीर्तनकाराचं पहिलं कर्तव्य असतं. ऐका. आपल्या पावन नगरीच्या मध्ये आमचे वैकुंठवासी पितृस्थानी असणारे विठ्ठल बाबा सुरडकर इह लोकाची यात्रा संपून परलोक गमन झाल्यात आणि त्यांच्या पश्चात दोघं भाऊ आमचे आत्माराम बाबा असतील, आमचे श्रीधर बाबा असतील आणि त्यांची मुलगी वर्षाताई आणि आमचे संजय दादा त्यांचे जवाई यांनी या कीर्तनाचा कार्यक्रम आपल्या वडिलांच्या स्मरणप्रित्यर्थ या ठिकाणी आयोजित केला. आपण मेल्यानंतर आपल्या मागच्या लोकांनी कमीत कमी श्राद्ध तरी घालावं आपलं, असं आपलं आचरण असावं जीवनामध्ये. नाहीतर कलियुग सुरू येत आहे. या कलियुगात बापाचा पित्तर पोरांना माहिती नाही. हे कलियुग आहे आणि जोपर्यंत तुमचं श्राद्ध मुलं घालत नाही तोपर्यंत जीवाला सद्गती प्राप्त होत नाही असं गरुड पुराण म्हणतं. विठ्ठल आपल्या वडिलांना मुक्ती मिळावी, आपल्या वडिलांचे या इहलोकातल्या जीवनाची यात्रा संपल्यानंतर परलोकाच्या गमनांची यात्रा सुरू झाल्यानंतर माझ्या वडिलांना या बंधनामधून मोक्ष मिळावा याकरता आमच्या वर्षाताईंनी आणि या दोघं बंधूंनी पुतणे असतील बाबांचे यांनी सर्वांनी या परिवाराने आपल्या वडिलांच्या स्मरणप्रित्यर्थ 11 महिन्यांनी आपल्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आमचे संजय दादांनी फोन करावा, आमच्या सुनील दादांनी फोन करावा आणि बाबांची सेवा करण्याचा योग मला प्राप्त व्हावा हे माझं महत्भाग्य आहे. तुमच्या या दाशीचा दास ऋणी ठेवा, आशीर्वाद द्यावा अशी माझं. पहा, भगवंताची भक्ती करणाराची सेवा माझं सारख्या पामराच्या वाटेवर यावं. तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात तुमच्या या दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची माझं भक्त ऐशे जाणा जे देहे उदास गेले आशा पाश. निवारोनी आशेचा पाश मनुष्याचा मरेपर्यंत संपत नाही आणि ज्याचा संपला त्याला संत म्हणतात. आशा, ज्याची आशा संपली मरेपर्यंत आशा संपत नाही. कारण मनुष्य त्या आशेनेच जन्म घेतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. मरताना तुमची वासना पवित्र असावी, तुम्हाला मोक्ष मिळतो. आणि मरताना तुमची वासना ज्या गोष्टीत अडकली तो पुन्हा जन्म तुम्हाला प्राप्त होतो. जड भरत राजा रणगर्भ गेला झाला तो घातला वासनेने. अहो, मनुष्य कर्माने मरतो आणि वासनेने जन्म घेतो. मग या इहलोकीतल्या वासनेच्या मधून मुक्त होण्याकरता मागच्या लोकांनी त्या जाणाऱ्या जीवाकरता नामसंकीर्तन तरी करावं, त्याला मोक्ष मिळत असतो. आज ही 11 महिन्याचं वर्ष श्राद्ध आहे. आता आज बाबा पुढच्या प्रवासाला निघालेत. आजपर्यंतचा प्रवास यमपुरीचा होता बाबांचा, आजपर्यंतचा. आता उद्यापासून त्यांना मोठी कमान लागेल आणि त्या कमान असेल यमधर्माची संयमी नगरी. यमधर्माच्या आतापर्यंत इथं जे केलेलं आहे ते भोगलं. तुम्हाला मला प्रत्येकाला भोगायचंय ते भोगलं. आणि यमाच्या यमपुरीची लांबी आहे 86,000 योजन. योजन काही समजणार नाही तुम्हाला, कारण आपल्याला सवय पडली भागाकार गुणाकार करायची. योजन शास्त्राची भाषा ही खर्व निखर्व पद्म अशी ते गणित आहे बरं का. 86,000 योजन लांबी आहे यमपुरीची. आता काही लोकांच्या मनात शंका येईल, महाराज तुम्ही जाऊन पाहिलं का? लोक 86,000 योजन लांबी जर यमपुरी आहे तर ते गरुड पुराण सांगते माहिती आपल्याला. 86,000 योजन या जीवाला तुम्हाला मला रोज 25 योजन चालावं लागतं. मग 25 योजन चालता 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 86,000 योजन पूर्ण करायला जीवाला 11 महिने लागतात. आता यमपुरीची यात्रा यांची संपली. आता इथं त्यांना एक नदी लागली. यमपुरीच्या मध्ये 2 नदी आहे,
एक आहे वैतरणी नावाची नदी आणि दुसरी पुष्पगंधा नावाची नदी. ती पुष्पगंधा नदी त्यांनी पार केली. आता वैतरणी नावाची नदी भयंकर त्यांना पुढे उद्या सुरुवात होणार आहे. आणि मग ती वैतरणी नावाची नदी एवढी भयंकर आहे, त्या नदीमध्ये जीव प्रवेश करायला घाबरतो, प्रवेश करत नाही. 11 महिने लागतात त्या नदीपर्यंत जाताना या जीवाला. रोज 25,000 योजन चालावं लागतं आणि मग त्या नदीमध्ये जीव प्रवेश करत नाही. तिथं जीव घाबरतो. पण आजन्मपर्यंत तुम्ही उभ्या आयुष्यात एक दिवस जरी गायीची सेवा केली असेल तर ती गाय, पांढऱ्या रंगाची गाय, त्या वैतरणी नावाच्या नदीच्या किनाऱ्यावर आज प्रगट होते 11 महिन्यांनी. आणि जर तुम्ही ते सेवा केली असेल तर तुमच्या या आजच्या सेवेचा मोबदला ती गाय तिथं तुम्हाला त्या गायीचं शेपूट पकडून आणि ती नदी पार करून देते. म्हणून एक दिवस तरी गायीची सेवा करा. गायीच्या मध्ये 33 कोटी देवता आहे. एक दिवस केलेली सेवा तुम्हाला 11 महिन्यांनी कामात पडेल, तुम्ही मेल्यानंतर. अहो, मागच्या पोरांकरता किती कमवून ठेवा, ते या जन्मातही तुम्हाला सुख देणार नाही आणि सोबत काही देणार नाही. हो, नाही देणार. तुम्हाला आम्हाला सर्वांना तीच गती आहे. पण आज केलेली सेवा तुम्हाला 11 महिन्यांनी कामात पडेल आणि तिथून तुमचा प्रवास सुरू होईल. आता परवापासून बाबांचा प्रवास त्या कमानीच्या मधून सुरू होईल आणि ती कमान म्हणजे यमधर्माच्या नगरीची लागली. आता लोकांना भ्रम आहे, हा लोकांना धाक आहे हा की यमाचं स्वरूप अक्राड विक्राड आहे. कोणा सांगलं तुम्हाला? हे यमाचा जो चेहरा आहे ना, एवढा प्रसन्न आहे, एवढा प्रसन्न आहे यमाचा चेहरा. माणसाचा चेहराच प्रसन्न पाहिजे हो. काही लोकांच्या तोंडाकडे कवा बी पहा, अशा गौऱ्याच फोडेल राहतात. प्रसन्न मुद्रा ठेवता राहा. काय येणार आहे सोबत? काहीच नाही. अरे क्या लायक वचन, कहा गया, काय फायदा आहे मला सांगा ना. थोडस आयुष्य जगा, फक्त थोडसच जगा, पण चंद्र सूर्य तोपर्यंत तुमची कीर्ती असू द्या. नवे 3 पिढ्यापर्यंत तरी तुमचं नाव निघालं पाहिजे असं आचरण करा. माऊली 16च वर्ष जगली ज्ञानोबा आहे, पण चंद्र सूर्य तोपर्यंत कीर्ती अजरामर आहे. अहो, 5च होते पोरं, 5च, पण अजरामर कीर्ती आहे. 100 होते एका बाईला, पण एक बी पाणी द्यायला राहिला नाही. कौरव विठ्ठल ऐकताना थोडं जड वाटेल तुम्हाला माझं कीर्तन, पण तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. तुमच्या जीवनाचं हे कल्याण होईल. कारण काही नाही बरं, तुम्ही ज्या भ्रमात आहे तो भ्रम निष्फळ आहे. वांज वृक्षासारखा भ्रम आहे तुमच्या डोक्यात. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. संसार हा वांज वृक्षासारखा आहे, त्याला फळ किती कमवा ना तुम्ही, किती चाला भराभर, दोघी पाय भराभर, किती कमवा तुम्ही. हे कोणत्या सुनबाईनं आजपर्यंत सासूचं नाव घेतलं? शाबास. पुढेही घेणार. काय फायदा मला सांगा ना तुम्ही. जीवनाचं रान केलं, हाडाचे काढ केले, आयुष्याचा मातेरा केला आणि तड हाताच्या फोडाप्रमाणे नेत्रांचा दिवा करून परिवार जोपासला आणि तोच परिवार तुमचा मरायचे नवस करतो. बाईल म्हणे खरं, मरता तरी परे नाशियेले घर तुमकोनिया. गुणीचंद मंडळी खूप हुशार आहे, कलाकार मंडळी. पाठांतर, त्याला पाठांतर लागतं ना. पहा, बायको जिच्या सोबत तुम्ही आयुष्यभर संसार केला ना, म्हातारपणात तेच बायको तुमच्या मरायचे नवस करते. का? खर म्हणजे गाढव. खरचा अर्थ होतो गाढव. ते म्हातारी म्हणते हा गाढव म्हातारा मरत बी नाही. का? तर माझ्या पोरांनी स्टाईलचं घर बांधलं आणि हा गाढव म्हातारा त्याच्यावर थुकतो म्हणून मरत नाही. काय नातं आहे तुमचं जवळचं मला सांगा. नाही हो, काहीच नाही. तुम्ही ज्या बंगल्यात राहता तो बंगला तुमचा आहे का? नाही. जे देह घेतला तो देह तरी तुमचा आहे का? नाही. तुमचा देह असता तर केस पांढरे झाले. देह हे काळाचे, धन कुबेराचे. 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 हे मनुष्याचे काय आहे, हे मनुष्याचे काय आहे. काळाचे, धन कुबेराचे. देह हे
धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे देह एकाचे धन कुबेराचे देह एकाचे धन कुबेराचे काय इथं आपलं काहीच नाही ना. देह हे काळाचे, धन कुबेराचे. काय तुमच्या जळगावमध्ये किती रुपये देता सोबत माणूस मेला की? एकच. ते कपाळाला आले 2 चावी लावत नाही लोक, सुट्टे करून घेऊन एकच त्यांना आलाय खाली. आपला आयुष्यभर तर फडा किती रुपया करता? पैसा 1 रुपया करता. आयुष्यभर शेजाऱ्याशी भांडणं कशा करता? 1 रुपया करता. अरे भांडणं करणारा निघून जाईल पण घर तिथंच राहील. करू नका, कधीच कोणाशी वाईट करू नका. कारण 10 लोकांचा मित्र जीवनात तरुण जातो पण 10 लोकांचा शत्रू तरत नाही. विठ्ठल बाबांची सेवा करण्याकरता निवडलेला जो आजचा अभंग आहे, शांतीचे ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज यांचा सुंदर 4 चरणाचा अभंग. आणि अभंगाच्या मध्ये रूपक वर्णन करतात नाथ महाराज की बाबा एवढे शांतीचे ब्रह्म आहे, कधीही आयुष्यात राग नाही आला. नाथ महाराजांना आयुष्यात नाही राग आला, कधीच नाही. 108 वेळा थुकला अंगावर यवन, 108 वेळा अंगावर थुंकला तरी त्याला प्रसाद दिला. शेवटी तोंड खराब झालं. तो यवन म्हणतो महाराज मी 108 वेळा तुमच्या अंगावर थुंकलो पण तुम्हाला राग नाही आला. काय उत्तर दिलं नाथ महाराजांनी यवनाला? अरे तू जर थुंकला नसता तर मला एका दिवसात 108 आंघोळी झाल्या नसत्या. एकच झाली ना. कशामुळे 108 आंघोळी झाल्या? थुंकल्यामुळे. उपकार मानले त्याचे. मूर्ख होता पित्रनाथ महाराजांच्या घरी आणि पित्राला त्याला जेवणाला सांगितलं. तो मूर्ख म्हणे नाथ महाराजांना रागच आणीन. ते जेवणाले बसले आणि आई साहेब वाढायला खाली वाकल्या. आता हा मूर्ख पात्रावरतून उठला आणि आईच्या पाठीवर बसला वाढणाऱ्या ताईच्या. नाथ महाराजांना मग तर राग यायला पाहिजे ना. आपल्या पत्नीच्या पाठीवर कोणीतरी अनोळखी माणूस बसला मग राग यायला पाहिजे ना, पण राग नाही आला. नाथ महाराज उलट काय म्हणता पत्नीला, हे बघ मुलगा पाठीवर बसलाय, बरं पडीन नाही तर सांभाळ त्याला. आला का राग? नाही. म्हणून शांतीचे ब्रह्म महाराज एवढे श्रीमंत होते ना. नाथ महाराजांचा श्रीमंत संत आजपर्यंत नाही झाला. संतही होते, शांतही होते आणि श्रीमंतही होते. अशा नाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग आणि सेवा करण्याकरता घेतलाय. महाराज पहिल्या चरणामध्ये रूपक सांगता पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणे राहती. मी 2 अर्थ सांगेन तुम्हाला अभंगाचे. पहिल्यांदा तुम्हाला अज्ञान लोकांकरता, नंतर आध्यात्मिक लोकांकरता सांगेन. नाही का महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. पक्षी अंगणात आले, दाणे टिपले, निघून गेले. मग ते पक्षी असं म्हणतात का त्या अंगणावाल्याला की भाऊ इथं मी दाणे टिपले, या अंगण एवढं माझ्या नावावर करून दे? नाही. ते का गुंतवणी राहती? नाही. मग तसं पक्षासारखं तुम्ही राहावं संसारात, तैसे असावे संसारी. पण कुठपर्यंत राहायचं? जोवर प्रारब्धाची किंवा प्राचीनाची दोरी, जोपर्यंत आयुष्याची दोरी बडकट आहे तोपर्यंत राहावं. मग महाराज 3रं उदाहरण सांगतात नाथ महाराज आपल्याला. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला. एखादा पांथस्थ रस्त्याने चालतोय, एका गावात त्याला सायंकाळ झाली, मग रस्ता दिसत नाही म्हणून अंधार पडल्यामुळे तो एका आश्रमात किंवा धर्मशाळेमध्ये मुक्कामाला राहिला. रात्र संपली, सकाळ झाली, त्या धर्मशाळेचा त्याने त्याग केला आणि आपल्या रस्त्याने चालायला लागला. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला. मग शेवटी नाथ महाराज म्हणता एका जनार्दनी शरण. असं जर तुम्ही संसारात वागले तर ऐसे असता भय कवन. भय नावाचा शब्द नाथ महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये वापरला. याचा अर्थ असा की जीवाच्या पाठीमागे कोणतं तरी भय लागलेलं असावं, कोणतं तरी. मग या जीवाला भय आहे. महाराज म्हणतात याला काळाचं भय, या जीवाला काळाची भीती आहे. मग तुम्ही जर साधू संतांना शरण गेले तर काळही तुम्हाला सलाम करतो. काळ सुद्धा, कारण तुकोबा राय म्हणतात धन्य तुकोबा समर्थ, केला हा पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम
तुकाराम नाम घेता कापे यम यम सुद्धा थरथर कापतो तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की. मग तुकोबारायांकडे यम येणार आहे का? नाही नाही. ज्याने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबाराय समर्थ, ज्याने केला हा पुरुषार्थ. म्हणून नाथ महाराज म्हणता की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. आता पक्षी अंगणात उतरले. आता महाराज म्हणतात पक्ष्यांचं अंगण कोणतं, नेमका पक्षी कोणता आणि दाणे कोणते, आणि नंतर तो उडून जातो तो पक्षी. काळी मुडीचा पिंजरा केला त्यात राघोबाई सविला. शरीर किती तत्वांचं तयार झालं? शरीर पंचतत्वांचं. पण हे आपल्याला माहिती आहे, पण संत म्हणता 36 तत्वांचं शरीर तयार झालं. 36 तत्वाचा मूळ हरी. आलं लक्षात तुमच्या? 36 तत्वांचा देह तयार केला आणि त्याच्यामध्ये आत्मारूपी राघोबाई सविला. आत्मा तो त्याच्यात असल्याशिवाय शरीर चालत नाही. आता तुम्ही असं कधी पाहिलं का की प्रेत कीर्तनात आले? मुर्दे नाही, मुर्दे कीर्तनात येत नाही. कारण त्यांच्यात आत्मा नाही ना. आत्मतत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला या जगाची किंमत आहे. महाराज म्हटले 36 तत्वाचा मूळ हरी. मग 36 तत्वाचं विवरण करताना महत्वाचे सांगितले 5 तत्व: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे पहा तुम्ही, परस्पर विरोधी तत्व आहे. परस्पर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. अग्नीचं आणि पाण्याचं वैर आहे. अग्नीचं आणि पाण्याचं वैर आहे. पण एका देहामध्ये देवाने किती सुंदर बसवले ते पहा. वरतून पाणी पिलं तरी जाठराग्नी विझत नाही. काय देवाची रचना अशी नो. एकाच तोंडानं पाणी पितो आणि एकाच तोंडानं जेवणही करतो आपण. मग ते अल्लक अल्लक कोण करतं? मी चहा पिऊ का? तुम्ही कोण वेगळं करतं हे कधी विचार तरी केला का आपण? नाही नाही नाही. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 तत्व आहे. उपतत्व आहे ते. पिंडाचे 5 प्राण आहे ते. मग व्यान नावाचा जो वायू आहे तो व्यान नावाचा वायू अन्न आणि पाणी वेगवेगळं करतो कंठापासून. कंठाच्या ठिकाणी राहतो तो. एका तोंडानेच खातो आणि एका तोंडाने पाणी पितो. मग त्याचा विभाग तो व्यान नावाचा वायू करतो. एक वायू असा आहे शरीरामध्ये, तो जिवंतपणे कार्यरत राहत नाही, जिवंतपणे कार्य करत नाही. पण प्राण गेला की तो जन्माला येतो आपल्या शरीरात. त्याचं नाव आहे उदान नावाचा वायू. मग तो जन्माला आला की पोट फुगतं मरणाऱ्या माणसाचं. त्याच्यामुळे पोट फुगतं. हे आपण वरतून कापसाचे बोडे नाकात कानात तुमच्याकडे घालता की नाही मला माहिती नाही, पण ते लोक जे क्रिया करतात ना ते नाही बी केले तरी चालते. कारण मशीन बंद पडलं की बाहेरची हवा ते घेत नाही. बाहेरची हवा घेत नाही हे मशीन. तो उदान नावाचा वायू शरीरात प्रगट होतो आणि त्याच्यामुळे त्या प्रेताचं पोट फुगतं. पण नको ते सोहळे लोक प्राण गेल्यावर करतात, जिवंतपणी करत नाही. म्हातारा पितो त्या टायमाला दूध देता का लोक? त्या टायमाला बिना दुधाची चहा. आणि खाली टाकला की मग त्याच्या तोंडात काय टाकता? उलट्या कामाला जोर आहे सगळा आपला. मरणाऱ्या माणसाच्या तोंडात दूध टाकत नका जाऊ. दूध मुळीच टाकायचं नाही. मग टाकायचं काय? काय टाकायचं? दूध का टाकू नये त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे, सायकोलॉजी आहे. दुधानं कप वाढतो आणि प्राण जायला वेदना होता म्हणून दूध टाकू नये मरणाऱ्या माणसाच्या तोंडात. पण लोक जिवंतपणे बिना दुधाची चहा देतात आणि मरायच्या टायमाला वरून दूध टाकतात. तो मधून बाहेर फेकतो ना वरून टाकतो आणि मग तो मरणारा मग कंटाळतो आणि मग तो त्या म्हातारा पोरांले म्हणतो, अरे तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा बाळा, कोणी नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाडिले तान नको देऊ ग
वागायचं फक्त मोबाईल मध्ये चालू आहे लोकांचं. माय माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तडपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या धामात. राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या धामात. कधी मिळेल घोटभर पाणी कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुळविल काट्यांचे फास. तुझी छाया मला मिळत जीवन भर. शीतल तुझी छाया मला मिळत जीवन भर. तुझ्या शीतल छाये माझे आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझे सागर तिला तिने मोबाईल मध्ये वापरायचं वागायचं नाही. प्रॅक्टिकली नको. प्रॅक्टिकलला काय खूप किंमत आहे बरं, पण प्रॅक्टिकली लोक वागत नाही. महाराज आलेत तुम्ही या जगामध्ये आणि आल्यानंतर या जगाची यात्रा संपून आपल्याला खूप निघून जायचंय. मरणाऱ्या माणसाच्या तोंडात दूध टाकू नये. इथून आपला टर्निंग पॉइंट होता. मग काय टाकावं तर तुळशी मिश्रित पाणी टाका. कोणतंच पाणी टाकू नका. तुळशी मिश्रित पाण्याने काय होतं कप कमी होतो आणि प्राण जायला वेदना होत नाही असं शास्त्र सांगतं बरं का. आम्ही काय आमच्या पदार्थ सांगणार आहे. गरुड पुराण सांगतं विठ्ठल नको ते सोहळे लोक मेल्यानंतर करता. कोणी त्या तोंडात तुळशीचे पानं घालतं मरणाऱ्याच्या. तुमच्याकडे घालत असतील तुळशीचे पानं. त्याच्यात तर पुढे आपण मरणाऱ्या माणसाच्या तोंडात तुळशीचे पानं जो घालतो त्या मरणारानं जेवढे पाप केलेले राहतात जीवनभर ते पानं घालणाराले भोगणे पडता. मग कोणीच कोणाच्या तोंडात पानं घालणार नाही. शास्त्र इथे शास्त्र अभ्यास करा तुम्ही. 16 वर्षाची मुलगी होती रानाची, पण पायात घुंगर बांधून नाचायचं म्हणते देवा करता. वेडी होती कधी ताई? नाही. आणि मीराबाई काही सामान्य नव्हती. अहो मीराबाईने पान जर खाल्लं तर घसा लाल दिसायचा. इतकी रूपवान होती मीराबाई. पण तरी सुद्धा या जगत नियंत्या प्रभूच्या करता मी पायात घुंगर बांधून गड्यात ब्रह्मविना घेऊन त्या देवा करता नाचीन. मीराबाईची प्रतिज्ञा होती. विठ्ठल आपलं काय हो, आपलं शरीर बी साथ देत नाही तरी लोक अहंकाराने भोगलेले. एका माणसाचे घर 7 कोटी घर सोन्याचे होते. 7 कोटी सामान्य गोष्ट आहे. आपला 50 लाखाचा बंगला आहे तर देवारा बी सोन्याचा नाही, तरी बी आपल्याला अभिमान आहे की नाही. 7 कोटी घर सोन्याचे होते त्या बुवाचे. ओळखत असतील तुम्ही त्याला? रावण. नेरीच्या तिकडून राहतो तो रावण. बरोबर ओळखलं तुम्ही त्याला. पण मराठ्या टायमाला पाणी द्यायला कोणी नाही होतं बरं बाबा. आपलं काय मला सांगा ना. 80,000 बायका होत्या त्याला, एक नव्हती. 80,000 बायका, 1 लाख पोरण, 1.25 लाख नातू. काहीच नव्हतं तरी त्याचं शिल्लक काही नाही राहिलं. आपलं आहे काय? आपल्याला एकच बायको. हम दो हमारे दो. भंडा बैल भांडी म्हैस शेंबडी बायको. तरी आपल्याला अभिमान जात नाही आपला. काय आहे काय आपल्याजवळ मला सांगा ना. काहीच नाही. मरणाऱ्या माणसाच्या तोंडात फक्त तुळशी मिश्रित पाणी टाका. तुळशी सगळ्यात पवित्र पतिव्रता आहे. तुळशीसारखी पतिव्रता जगात आजपर्यंत नाही झाली. म्हणून त्या तुळशीमध्ये हा गुणधर्म आहे. म्हणून मरणाऱ्या माणसाच्या तोंडात फक्त ते तुळशी मिश्रित पाणी टाकायचं. आणि शास्त्र सर्व शिकवतो. 39वा अध्याय म्हणतो काशीखंडचा, ज्या बायांचं पायाच्या अंगठ्याजवळचं बोट लांब असेल अंगठ्यापेक्षा
तर ते बाई नवऱ्याला कधीच बोलू देत नाही, नवऱ्याच्या पुढे पुढेच बोलते. तुम्ही लगेच पायाला हात लावत असताना आता बसल्या बसल्या पायाला हात लावत असते. घरी गेल्यावर पाहता ते आता. शास्त्र सर्व शिकवत, आपण अभ्यास नाही करत. अभ्यास करा. पहा महाराज, अरे काहीच नाही या जीवनामध्ये आलेत ना तुम्ही आजपर्यंत, तुम्ही जिवंत, हे देवाचे उपकार आहे तुमच्यावर. भक्ती बिना पशु त्याशी वाढला सटविने नेला कैसा नाही. जोपर्यंत तुमचे उपकार आहे त्या देवा तुमच्यावर, देवाचा भक्ती ना, तोपर्यंत तुम्ही जिवंत आहे. हाय तुम्ही कीर्तनात जेवढे बसले ना, तुमचं पुण्य आहे. जेवढे कीर्तनात आहे तुमचं कर्म चित्रगुप्ताने लिहिलं, याने कीर्तन ऐकलं होतं, हे कर्म कधीच वाया जाणार नाही बरं. पण शास्त्र असं सांगतं, कीर्तनात आल्यानंतर बोलू नये. कीर्तनात जर बोलला तर तो बेंडकाच्या जन्मात जातो. कीर्तनी बडबडी तो बेडूक होवनी ये जन्मा. मग लहान पोरगा बोलला कीर्तनात तर लहान बेंडूक होतो. आता बाकीचं तुम्हाला समजलं असेल, तुम्ही हुशार लोक आहात, कारण तुम्ही शहरातले लोक जळगाव म्हणले, आम्ही खेड्यातले येडे. येडे का म्हणतानी, पण ऐका जरा. आणि कीर्तनातून जर अर्ध्या कीर्तनातून उठून गेला तर तो गाढवाच्या जन्मात जातो पुढचा. नाथ महाराज म्हणता पैठणचे, बरं मी नाही म्हणत असं. मग तुम्ही पाहिलं का? नाही, पण शास्त्र सांगतं आम्हाला. मग महाराज म्हणतात, आलेत ना तुम्ही आता जीवनामध्ये, आजपर्यंत जीवन जगलात तुम्ही, हे देवाचे उपकार आहे तुमच्यावर. एवढ्यात सगळ्यात उपकार सांगू तुम्हाला, कोरोनामधून तुम्ही वाचले, हे त्याचेच उपकार आहे. नाही तर बरेच गेले, बरेच गेले, ते त्या प्रभूचे उपकार आहे. मग कशा करता त्याने आपल्याला पाठवलं? देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिके का, तो या झाला पाटा बाधिके का, तो झाला पाटा बाधिके का, तो झाला पाटा बाधिके का. देवे दिला देह भजना गोमाता, 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 तोया झाला पाटा बाधिके का, तोया पाटा बाधिके का. कशा करता देह दिला? भजन कर्या करता. पण आपण भजन सोडून दिलं आणि भजनच करत बसलो. फक्त लोकांले एकच काम आहे, कुकिंग, इटिंग, स्लिपिंग, संपलं त्यांना असं वाटतं. नाही. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून चिंतन करा. देवाचं चिंतन केलं कधीही विफल होत नाही, आणि ते तुमच्या 7 जन्म सोबत आल्याशिवाय राहत नाही. हे कमवा किती तुम्ही मागच्यान करता, कितीही कमवा, ते सोबत येत नाही, आणि या जन्मातही तृप्ती होत नाही. मग तुमची तृप्ती फक्त इथंच आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ओ पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ओ पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती. कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, ओ कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, ओ कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, हो
महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोने राहती. आपल्यामधून बाबा निघून गेले. पक्षासारखं जीवन जगून मनुष्य प्रत्येकाला निघून जायचंय. मग पक्षी अंगणी उतरती, पक्षी म्हणजे आत्मा. पक्षी पहिलं रूपक तुम्हाला सांगितलं की पक्षी अंगणात आले, दाणे टिपले, निघून गेले. पक्षी कधी म्हणत नाही एवढं अंगण माझ्या नावावर करून द्या किंवा माझे सत्ता आहे त्या अंगणावर आहे. नाही 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 नाही, कधीच म्हणणार नाही पक्षी. हे झालं अज्ञान लोकांकरता. पण पक्षी म्हणजे आत्मा, अंगण म्हणजे देह. पक्षी म्हणजे आत्मा, अंगण म्हणजे देह आणि दाणे टिपणे म्हणजे दिवसभर प्रत्येक वासना पूर्ण करणे, त्याला म्हणतात दाणे टिपणे. आणि ती वासना पूर्ण करता करता एक दिवस याची जीवनयात्रा संपून जाते आणि या देहातून हा पक्षी निघून जातो. मग कधी पक्षाने असं म्हटलं का की नाही नाही हा देह माझाच आहे, याला स्मशानात जाडू नका, पुढच्या जन्मात मी याच देहात येणार, असं कधी म्हटलं नाही? नाही, कारण त्या अंगणाचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. तुमचा देहाचा आणि तुमचा काही संबंध आहे का? नाही. तुझा देह नव्हे तुझा, इतरांचा काय जोजार. तुमचा देह सुद्धा तुमचा नाही. मग आता बाबा या देहाचा त्याग केला, आता पुढच्या जन्मात बाबा गेले, मग तिथं हाच देह असेल का? नाही. मग या देहाला इथं सोडून दिलं. या देहाची 3 चिमट्या राख स्मशानामध्ये झाली आणि हा पक्षी या देहाचा त्याग करून उडून गेला. काडी मुडीचा पिंजरा केला. आले आता तिथपर्यंत आपण, त्यात राघव बैसविला आणि मग आत्मा हात निघून गेला. हा पिंजरा स्मशानात जाळला जातो. काय किंमत राहिली असे शरीराला मला सांगा? किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत. पण लोक मेल्यानंतर सोहळे करायला लागले त्या प्रेतांचे. जेवढे लोक कोरोनामध्ये मेले ते सगळे अधोगतीले गेले. एकाचा उद्धार झाला नाही बरं त्या कोरोनात मरणाऱ्यांचा, कोणाचाच नाही. आणि असं तुम्हाला वाटत असेल की आपल्या बापाचा उद्धार व्हावा तर त्यांच्या करता तुम्ही घरातल्या घरात का होईना पण श्रीमद भागवत कथा करा. कथेमध्ये त्यांचा उद्धार आहे, अन्यथा कधीच उद्धार नाही. तुम्ही कोटीनं दान द्या तीर्थावर, कोटीनं देणार तर नाहीच तुम्ही कोटीनं बी, पण कोटीनं जरी दिलं तरी त्यांचा उद्धार नाही. फक्त तुम्ही घरातल्या घरात श्रीमद भागवत कथा जर त्यांच्या स्मरणप्रित्यर्थ लावली तर त्या जाणाऱ्या जीवाचा उद्धार आहे, अन्यथा नाही. का नाही उद्धार त्यांचा? सांगतो ऐका. शास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या वैदिक शास्त्रामध्ये 16 संस्कार आहे. आपल्या हिंदू धर्मात गर्भसंस्कार, जन्मसंस्कार, उपनयन संस्कार, मुंजीचे संस्कार, शालेय संस्कार, लग्न संस्कार, नंतर शेवटचा एक आहे अंत्यसंस्कार. हे 16 संस्कार जीवाच्या देहाचे पूर्ण झाल्याशिवाय त्याला सद्गती प्राप्त होत नाही. आणि नेमकं कोरोनामध्ये तो शेवटचा संस्कार त्यांचा झाला नाही. कोणाचं प्रेत कोणालाच मिळालं आणि कोणाचा अंत्यसंस्कार कोणच केला. काही काही तर ट्रॅक्टरनं नेणे पडले. मला सांगा ना तुम्ही, आहे त्यांचा अंत्यसंस्कार? संस्कार झाला नाही म्हणून त्यांचा उद्धार नाही. ते भटकते आत्मे अजूनही भटकताय. कारण ते भटकणारे आत्मे आपल्या परिवाराला कधी सुख देत नाही, कधी सुख देत नाही. का नाही? तर तुम्ही त्यांच्या प्रित्यर्थ काहीच केलं नाही. तुमच्याकरता त्यांनी हाडाचे काढ केले ना, 12-12 घंट्याच्या ड्युट्या केल्या ना तुमच्याकरता. पण तुम्ही त्यांच्याकरता 10-20 हजार खर्च नाही करू शकत, म्हणून ते तुमच्यावर कोपायमान होता. आणि ते कोपायमान झाले की मग आपण म्हणतो आम्हाला पितृदोष लागला. पितृदोष, अरे कोणताच पित्तर एवढा नालायक नाही की तुमच्यावर तो कोपायमान होईल. पण तुमची चूक झाल्याशिवाय ते तुमच्यावर कोपत नाही. पण तुमची चूक कोणती होते नेमकं? पितृदोष केव्हा लागतो सांगूनच जाऊ का तुम्हाला? पितृदोष केव्हा लागतो? तुमच्या घरचं श्राद्ध ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी नवरा बायकोचा भांडण नको त्या घरात, पितृदोष लागतो. नाही तर तुमचा बाप जर अष्टमीला मेला तर पित्तर सप्तमीला घालत जा, नाहीतर पितृदोष लागतो. तुमचे 50,000 वाचतील बरं एवढं जर तुम्ही ऐकलं तर. तुम्हाला पितृदोष काढायला जायचं कामच नाही. ऐका येड्या माणसाचे 2 शब्द. तुमच्या घरी श्राद्ध अशीन, काही लोक म्हणतात आमचा बाप सकाळी 6 जिवंत होता, मग संध्याकाळी 6 मेला म्हणून आम्ही त्या दिवशी श्राद्ध घालतो. त्या दिवशी त्याचं काहीच चालत नाही. कारण सूर्योदयापासून त्याच्या करता ती तिथी क्षय तिथी असते.
क्षयतिथी म्हणून त्याचं त्या दिवशी चालत नाही. म्हणून जिवंत दिवशी श्राद्ध घालत जा, पितृदोष लागत नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या घरी श्राद्ध असेल त्या दिवशी तुमच्या घरी त्या श्राद्धाचा स्वयंपाक करायला विधवा स्त्री चालत नाही. विधवा स्त्री जर असली तर पितृदोष लागतो. रजस्वला स्त्री चालत नाही. रजस्वला स्त्री असली तर पितृदोष लागतो. मग आता तुम्ही म्हणाले आमच्या घरात कोणीच करायला नाही, मग कोणी करावं स्वयंपाक? मग आपल्या आपल्या घरातला विधवा बाईने केला तर चालतो, पण शेजारची विधवा बाई बोलवायची नाही. तर जर आली तर पितृदोष लागतो. त्याच्यानंतर पुढे ऐका, ज्या दिवशी तुम्ही श्राद्ध घालत असाल त्या दिवशी त्या श्राद्धाचं जेवण हे पिणाऱ्याच्या पोटात जायला नको, खाणाऱ्याच्या पोटात जायला नको. पितृदोष लागतो. सांगा किती लोक निघतील याच्यामध्ये असे. माणूस बसवायचाच नाही पित्तर कधीच, कारण तो माणूस बी काही ढंगावर नाही पित्तर. तो बियर मार मधून येतो मग पित्तर बसतो. मग पितृदोष कोणाला लागेल सांगूच नका माणूस, मी सांगतो तुम्हाला. मग श्राद्ध कसं घालायचं? पान पुजायचं, गाईला देऊन टाकायचं. तुमच्या पाठीमागे लागलेला जरी पितृदोष असला तर एवढी मेन पॉवर आहे गायीमध्ये की तुमचा पितृदोष काढण्याची पॉवर गायीमध्ये. म्हणून तुम्ही माणूस बसवण्याच्या भानगडीत पडू नका. गाईला पान पुजायचं, गाईला देऊन टाकायचं. खूप सोपा उपाय. तुमचे 50,000 वाचतील. तुम्ही कीर्तना करता बोलवलं ना मला, की एवढा तरी फायदा तुमच्या जीवनामध्ये होईल. एवढं जर तुम्ही पाडलं सांभाळलं तर तुम्हाला त्र्यंबक जायचं काम नाही, नाशिक जायचं काम नाही. एवढे येडे झाले लोक. आणि या भुवा लोकांना लई येडे करणे लावले. खूप कोणाच्याही मागे धावत फिरताय लोक. कोणी येतं, कोणी काही सांगतं. लोक तिकडे धावत, लोक संभ्रमात पडले. तुमचे 50,000 वाचतील. करूच नका तुम्ही कुठेही, या भानगडीत पडूच नका. फक्त मी आता फक्त तुम्हाला 5-7 पॉईंट सांगले ना, तसेच जर तुम्ही वागले तर पितृदोष काढायला जायचं कामच नाही तुम्हाला. बरं, तुम्हाला पितृदोष लागला हे कोण सांगलं? ब्राह्मणाला. तुम्हाला समजला नाही, लागला तर लागला तुम्हाला, समजला शाबास. असे हलकट झाले आपण. बरं, गेले त्र्यंबकला, 50,000 खर्च केले, निघाला पितृदोष. कोणाला समजला? तुम्हाला लागला हे बी समजलं नाही आणि निघाला ते बी उमजलं नाही. फक्त मोजून दिले पैसे बास. एवढ्या गर्तेमध्ये आणि एवढ्या दुःखात जगतोय आपण. ऐका येड्या माणसाचे 2 शब्द, तुमचे 50,000 वाचतील ते. पण जीवन जगावं कसं हेच लोकांना कळत नाही. आयुष्यभर तुम्ही किती वयस्कर होऊ द्या, किती मोठे होऊ द्या, काहीतरी नवीन शिकायला मिळेल तुम्हाला. म्हणून जीवन जगताना मनुष्याने ऑल लाईफ इज अ स्टुडंट. आयुष्यभर त्याने विद्यार्थी दशेत जगावं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. आता बाबाने कधी विचार केला असेल का माझ्या वर्षाताईचं कसं होईल, माझ्या संजूदादाचं व्हायचं कसं होईल, माझ्या भावांचं कसं? कधी विचार केला असेल? नाही, कधीच नाही. त्यांचंच जाऊ द्या, तुम्ही तरी विचार करणार आहे? नाही नाही नाही. तुम्ही जो बंगला बांधून ठेवला ना, किती लाखाचा बांधा, किती लाखाचा. अजून एक बी माणूस बंगल्यात जाडला का? जाडता इकडे जळगाव मध्ये नाही. अहो, किती लाखाचा बंगला बांधा ना. पैठण आमचे कबीर महाराज म्हणता, अपने खातील महल बनाया, आप ही जाके जंगल सोया. हाड जले जैसे लकडी की मोली, बाल जले जैसे घास की पोली. म्हणून मरताना माणसाची वासना पवित्र असावी आणि ते वासनेतून तो मुक्त झाल्याशिवाय त्याला सद्गती आणि मोक्ष प्राप्त होत नाही. विठ्ठल सांगण्यासारखं भरपूर आहे, पण हे कीर्तन कसं असतं, 1 तासाचं मर्यादित असतं. 1 तासामध्ये यांना म्हणू द्यायचं का, तुमचं थोडं मनोरंजन करायचं का, आम्ही सांगायचं. 1 तासात काय काय नाटकं करायची. आणि जर नुसतं ज्ञानच सांगत बसलो तर तुम्हाला झोप लागेल. तुम्ही झोप लागली की तुम्ही म्हणाल कोण आणलं होतं हे सोंग. तुम्ही काही साधे नाही, तुम्हाला काहीच घेणं नाही ब्रह्मज्ञानाशी. फक्त महाराजांनी थोडं हसवलं पाहिजे अशी अपेक्षा बऱ्याच लोकांची असते. कोणत्याही भागात तशीच अपेक्षा असते. 1 तासाचं कीर्तन असतं. बोलण्याकरता खूप मी दादांना बोललो, आमचं संजय दादांना रात्री कीर्तन ठेवा, पण ते म्हटले महाराज येणाऱ्या पाहुण्याला मोक्ष भेटला पाहिजे. पाहुणे लोक काय करतात, या टायमाला ठेवलं. असू द्या, तुम्हालाही भेटेन मोक्ष.
किती दिवसात? 7 दिवसात. अरे पाहुणे हो, कधी मरणार आहे तुम्ही? हा 7 दिवसात जायचंय. बरं बरं, बोलणारा किती दिवसात? 7 दिवसात. सांगणारा बी किती दिवसात मरतो? 7च. प्रत्येकाला किती दिवसात? 7 दिवसात. 7. देह जाईल जाईल रसी काळोबा खाईल, जाईल जाईल रसी काळोबा खाईल. देह जाईल जाईल रसी काळोबा खाईल, जाईल जाईल रसी काळोबा खाईल. अरे नमसी देवाना कैचे हत्ती घोडे वाडा, जैसे हत्ती घोडे घोडा. अरे नमसी देवाना कैचे हत्ती घोडे वाडा. जैसे हत्ती घोडे घोडा. देह जाईल जाईल देह जाईल जाईल रसी काळोबा खाईल. जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. कशाचा हत्तीन कशाचे घोडे न कशाचा वाडा घेऊन बसले भाऊ. तुमचं आहे का ते? नाही 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 नाही. अरे एका घरातले आपले पोरं आपला ऐकायला तयार नाही तर कशाचं जगन कशाचा पसारा घेऊन बसले. सगळं मायेचं नातं आहे, लबाड नातं आहे सगळं. काय तुमचं करता कोणी मरायला तयार नाही. आणि आई वडील सुद्धा मरत नाही आपल्या करता. बाकीचं जाऊ द्या. मुंबईला एक जोडपं गेलं मुंबईला, आणि ती ताई हुशार नाव पाहिली आणि म्हणे मला नावेत बसायचं आहे. ताई म्हणते त्यांना 5 वर्षाचा पोरगा आणि नावेत बसले. हा म्हणतो बसू नको, पण बाईचा हट्ट स्त्री हट्ट पूर्ण करावा लागतो. बसले नावेत. नावाडी म्हणे ए ताई या बाळाकडे व्यवस्थित लक्ष ठेवा, मोठमोठाले मगरमाशी असतात, मला पोहता येतं, मी वाचणार, तुम्ही लक्ष ठेवा बाळाकडे. हो म्हटलं. पण ताईच्या गप्पा रंगात आल्या आणि ताईचं लक्ष बाळावरचं विचलित झालं. पोराने काय केलं? 5 वर्षाच्या पोराने पाण्यात हात घातला आणि त्याचा कोपरापर्यंत हात मगराने पकडला. मगर तिकडे ओढतोय, बाळ इकडे ओढतोय, मगर तिकडे ओढतोय, बाळ इकडे ओढतोय. त्यावेळेस नाव हेलकावे घ्यायला लागली. ना ताई म्हणते नावाडी दादा नाव हेलकावे का बरं घेते रे? नावाडीने मागे ओढून पाहिलं. त्यावेळेस नावाडी दादा म्हणतो आई ताई आता तुम्ही या बाळाला पाण्यात लोटा, याचा हात मगराने पक्का पकडलाय. मला पोहता येतं, मी वाचेल, पण तुम्ही दोघं पण मराल. तुम्ही एक करा, या बाळाला पाण्यात लोटून द्या आता. त्यावेळेस नावाड्याच्या तोंडचे शब्द त्या कवड्या कवड्या जीवाने बाळाने ऐकले आणि तो बाळ आपला प्राण वाचवण्याकरता त्याने काय केलं? एक हात त्याचा मगराच्या तोंडात होता आणि दुसऱ्या हाताने त्याने आईच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि विनंती करतो आई मला पाण्यात लोटू नको ग, आई मला पाण्यात लोटू नको ग. त्यावेळेस आपला प्राण वाचवण्याकरता आईने त्या बाळाने कमरेला घट्ट मिठी मारलेला हात खाड दिशी वेगळा केला आणि त्याला पाण्यात लोटून दिलं. मुलगा आई 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 करता करता पाण्यात गेला. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बाप. आई होती तिथं बापही होता, पण ज्यावेळेस तुमच्यावर काळाची उडी पडेल ना त्यावेळेस आई सुद्धा सोडवणार नाही, बाप सुद्धा सोडवणार नाही तुम्हाला. मग कोण सोडवीन? तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी. तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला जोडवे ना कोणी. तुका म्हणे तुला जोडवे ना कोणी. तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी. तुका म्हणे तुला जोडवे ना कोणी. एका चक्रपाणी वाचोनी, एका चक्रपाणी वाचोनी, एका चक्रपाणी वाचोनी, एका चक्रपाणी वाचोनी. तुका म्हणे तुला जोडवे ना कोणी. 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 तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, एका चक्रपाणी वाचून या.
अरे जो अंतकाळात आपल्याला सोडवतो त्याच्याकरता आपण काहीच करत नाही आयुष्यभर, आणि जे सोयरे आपल्याकरता काही करत नाही त्यांच्याकरता राब राब राबल्याशिवाय आपण राहत नाही, उलटी गती आपली. महाराज म्हणतात तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून ज्या वेळेत काळ येईल ना त्यावेळेत त्या काळ आला की तुमचं त्या जीवनात कोणीच नाही. म्हणून महाराज म्हणतात की पक्षासारखं जीवन जगावं, कसं राहावं अभंगाच्या दुसऱ्या चढाई. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, असावे संसारी, तैसे 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 असावे संसारी. जोवर प्राचीनाची दोरे, जोवर प्राचीनाची दोरे, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, असावे संसारी, तैसे 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 असावे संसारी. तैसे म्हणजे कैसे ठेविले अनंते, तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंत ठेवीन तसंच राहावं लागतं. आपल्या हातातली कोणतीच गोष्ट नाही, आणि आपल्या मनासारख्या प्रत्येक गोष्ट संसारात होईलच याची गॅरंटी नाही. महाराज म्हटले तैसे असावे संसारी, जोवर प्राचीनाची दोरी. जोपर्यंत आपल्या आयुष्याची दोरी बळकट आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यातले 5 मिनिटंही कोणी कमी करू शकत नाही आणि कोणी वाढवूही शकत नाही. बरं, हा भ्रम आहे आपल्या डोक्यामधला. काही लोक म्हणतात बाईनं उपवास केला की नवऱ्याचं आयुष्य वाढतं. सगळ्या लबाड गोष्टी आहे, सगळ्या लबाड गोष्टी द्या. माणसानं पुण्य केलं की बाईले भेटतं, कधीच भेटत नाही, कधीच नाही. ज्याच्या अंगठ्यानं पैसे टाकेले त्याच्याच अंगठ्यानं निघतील. कोणाचं कोणाला कधीच भेटणार नाही. ते हे सगळं लबाड धंदा या. फक्त जिलेबीचं तुकडं तुमच्या तोंडात देऊन देता हे बुवा लोक. बस घरी बसल्या बसल्या तुम्हाला पैसे भेटतील असं नाही. पुण्य तुम्हाला घरी बसल्या बसल्या मिळणार नाही, कारण तुम्हाला त्याकरता प्रयत्न करावे लागते. म्हणून परमार्थ असं धन आहे जो करीन त्याच्याकरता कामात पडणार आहे. काही नातानी नाही, मायेचं नातं आहे तुमचं. या 3.5 हात देहामध्ये विचार करून पहा ना, कोण कोणाची बायको आहे, कोण कोणाचा नवरा आहे, कोण कोणाचा मुलगा आहे, कोण कोणाची मुलगी आहे. काहीच नाही. मागच्या जन्मात कोण होते काय माहिती. आपल्या मागच्या जन्मामध्ये हे कोण परिवार होता काही समजत नाही. कुठं होते तुम्ही मागच्या जन्मात? तुम्ही नाही, जाऊ द्या, मरायचंय तुम्हाला. आता कोणत्या जन्मात जाणार आहे पुढच्या माहित नाही, ते बी माहित नाही. माहिती आहे काय तुम्हाला? काहीच नाही. निरंजन से आया मुसाफिर, इस धरणी पे दिया पाव, निरंजन ही हमारा गाव. कबीर महाराज म्हणता निर्गुणातून आत्मा येतो, या देहात सगुणात येतो. इथून देहाचा त्याग केला पुन्हा निर्गुणात जातो. आत्म्याला नव्हे कोणाचा बंधू सुत, आत्मा कोणाचा भाऊ सुद्धा नाही आणि कोणाचा मुलगा सुद्धा नाही. आत्मा निसंग आहे, आत्मा स्वतंत्र तत्व आहे. या मागच्या मायेमध्ये तुम्ही गुंतूच नका, ही काहीच कामाची नाही, लबाड माया आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणता लेकुरे उदंड झाली तवती लक्ष्मी निघून गेली, बापुडी भिकेशी लागली हिंडो लागली दारोदार. 4व्या दशकात सुंदर वर्णन केलं त्या समर्थ रामदास स्वामींनी. अरे लग्न नाही केलं पण संसारिकाचं चित्र इतकं सुंदर रेखाटलं ना रामदास स्वामींनी. ऐका जरा, आम्ही ऐकतो पण तसं ऐकत नाही, ऐकतो पण वागत नाही आणि ऐकत नाही. नुसतं जायचं, बसायचं, जागा गरम करायची, घरी निघून यायचं. आणि सुनबाईने कधी विचारलं काय निघालं, काहीच नाही. मग घरीच बसती वट्यावर. जातीच कशा करता? अरे काहीतरी घ्या आणि पत्राला बांधून आणा आणि नंतर घरच्यांना सांगा, काहीतरी क्रांती होईल, काहीतरी तुमच्या घरामध्ये चांगले विचार येतील. पण नाही, अहो लोक घेतच नाही. आता तुम्हाला काय वाटतं, लोक आमचं ऐकता? नाही. इथं बसेल आहे ना
तोपर्यंत लोक असे डोलता कीर्तनात असे वाटतं हे जसे काही ब्रह्मदेवाचे पाप. कीर्तन झालं घरी जायला लागले की मग म्हणतात चालता चालता म्हणता काय समजून झाले. अरे 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 आता तर कीर्तनात होता तू. अरे तुम्हाला काय वाटतं कोणी कोणाचं ऐकतं? नाही नाही नाही. एक सांगू का महाराज, ही एकच जागा अशी की लोक 2 तास आमचं बसून ऐकतात. ही एकच जागा अशी उरली आज. नाही तर लोक कोणाचंच ऐकायला तयार नाही. त्या पुढाऱ्यावर तर 5 मिनिटं विश्वास ठेवत नाही. ते त्यांचे भाषण ऐकतात ते फक्त, पण ऐकताना तिथंच शिव्या देत राहतात बसल्या बसल्या. लोक साधे नाही, लोक रबरासारखे झाले. रबर ताणलं की लांब ताण, सोडलं की जसंच्या तसं. लोक रबरासारखे झाले हो महाराज. तैसे असावे. कसं असावं? तैसे असावं. ठेविले अनंते तैसेची असावे. असू द्यावे समाधान. समाधान. महाराज म्हणतात ज्याच्यावर देवाची कृपा झाली ना त्या देवाच्या इच्छेनुसार आपल्याला जीवन जगायचं आहे. आता तुम्ही किती दिवस जित्ते राहणार आहे? तुम्ही क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का. काही नाही लागणार बरं. कधी आपली जीवन यात्रा संपेन, कधी आपली स्मशानात राख होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून घमेंडीत राहू नका आणि पैशात जीवन जगूच नका. मी तर म्हणतो काही लोकांना पैशाचा अभिमान, पैशाच्या गादीवर झोपतो आपण. अरे काय अभिमान करायचा त्याचा? पैसा घरातला पाहुणा आहे, केव्हा येईन केव्हा निघून जाईल. महाराज म्हटले या जीवनाच्या मध्ये जगत असताना तैसे असावे संसारी, जोवर प्राचीनाची दोरी. मग महाराज म्हणतात वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला. आता ऐका थोडस चिंतन सांगतो तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही गुरुला शरण जात नाही तोपर्यंत तुमचं जीवन मायेमध्ये गुंतलेलं आहे. मग ज्या दिवशी तुम्ही गुरुला शरण गेले, मग गुरुने तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि अनुग्रह दिला की त्या गुरुच्यामुळे तुम्हाला शाश्वत ज्ञानाची प्राप्ती होते आणि अज्ञान रूपी अंधकार शरीरातला निघून जातं. जसं वस्ती कराल का थांबला वस्तीला रात्रभर? त्या आश्रमामध्ये पुढे रस्ता दिसत नव्हता, अंधकार झाला म्हणून तो थांबला. पण सकाळ झाली आणि त्याला रस्ता दिसायला लागला. गुरु वचने फुटली पहाट. पहाट. मग संतांचा अनुग्रह झाला की तुमच्या माथ्यावर हात पडला की गुरु सांगेल त्या मार्गाने चालावं. तुम्ही योग्य ठिकाणावर जाऊन पोहोचाल, कारण गुरुच्या वचनाने तुम्हाला मार्ग दिसायला लागला. म्हणून त्या अज्ञान रूपी मायेतून थोडा त्याग करावा आणि त्या रस्त्याने चालत राहा. मग महाराज म्हणता आपण इच्छित ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचतो. गुरुवचने फुटली पहाट, कारण गुरुच्या अनुग्रहाने अज्ञान रूपी अंधकार नाहीसा झाला आणि ज्ञान रूपी सूर्य तुमच्या शरीरात प्रगट झाला आणि तुम्हाला कुठं जायचंय याचं ज्ञान झालं. म्हणून महाराज म्हणता वस्ती कर वस्ती आला. आले ना तुम्ही 100 वर्षाकरता या वस्तीमध्ये. आता वस्ती संपली. गुरुने सांगितले बाबा तू या जगातला नाही, आपलं जग वेगळं आहे, तुला तिथं जायचंय. म्हणून तुम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचले गुरुच्या अनुग्रहामुळे. म्हणून महाराज वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला. प्रातः काळ झाल्याशिवाय गुरु केल्याशिवाय तुमच्या जीवनाला पहाट निर्माण होत नाही. म्हणून महाराज म्हणता गुरु वचने फुटली पहाट. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. वस्ती कर वस्ती आला,
प्रातःकाळी उठोनी गेला. आता किती दिवसाकरता आपण मुक्कामाला आलो? 100 वर्षाकरता. शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. या कलियुगात आयुष्य फक्त 100 वर्षाचं साधू संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही 100 वर्षाकरता आले आणि त्याच्यामध्ये आपले उरले फक्त 20च वर्ष. आपलं ओरिजिनल आयुष्य किती आहे? फक्त 20 वर्ष. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, तुम्हाला 20 वर्ष कसं सांगतो. 100 वर्षाचं आयुष्य घेऊन आले तुम्ही. 100 वर्षामधले 50 वर्ष झोपीत गेले. किती राहिले? फक्त 50. 50 वर्षामधले तुमचे 20 वर्ष बालपणात गेले. आता किती राहिले? 30 वर्ष. 30 वर्षामधले 10 वर्ष तुमचे म्हातारपणात गेले. आता किती राहिले? फक्त 20 वर्षाचं आयुष्य तुमच्याजवळ. 20 वर्षात मग मुलांचे लग्न करायचे, त्यांच्या नोकरी लावायचं, सराबचे घरं बांधायचे. का आपण आरामानं करणार काय तुम्ही 20 वर्षात? काय काय करणार आहे तुम्ही? म्हणून कल करे सो आज कर, आज करे सो आभी कर. अरे परमार्थाची वाट पाहू नका, कारण काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धारती. म्हणून काळाच्या आणि वेळेची वाट जीवनात पाहू नका. विठ्ठल संसारामध्ये कोणीच सुखी नाही महाराज, कोणीच सुखी नाही. जो देखे सो दुखी या बाबा. संसार दुःख मोड सौकडे विश्रांती नाही कोठे. रात्र दिवस तडमाड काम क्रोध लोभ शूनी. माटी लागले ओढाड. कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्माण. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. कारण जो भगवान परमात्मा आंधळ्याचाही सांभाळ करतो आणि पांगड्याचाही सांभाळ करतो. फक्त त्याला शरण जावं. तो तुमचा संसाराची नौका पार केल्याशिवाय राहणार नाही. देव तोच एकटाभर तुमचा खरा सोयरा. आपण या लबाड सोयऱ्याच्या नादी लागलो, हे काहीच कामाचे नाही. महाराज म्हणतात जन हे सुखाचे लिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नवती कोणी. काही नाही हो, कोणी कोणाचे अंत काळामध्ये. आपले फक्त 10 मिनिट राहिले आणि 10 मिनिटाच्या मध्ये आपल्याला कार्यक्रमाला संपवायचे. कारण 9ला कीर्तन सुरू झालं. 2 तासाची तुमची सेवा झाली. परिपूर्ण बाबांची सेवा करण्याचा योग आला. हे 1च तासाचं कीर्तन असलं पण मी ओव्हरटाईम तुमच्या करता, कारण श्रोते मंडळी जाणकार दिसली म्हणून मी अर्धा तास वाढवला. कारण श्रोते जाणकार पाहिजे, नाहीतर लोक आम्ही सांगतो 1 आणि ऐकता 2. तिथं आम्हाला बोलायला लक्ष लागणे. मग तुम्ही ऐकणारे लोक आहे. अर्धा तास तुमच्याकरता मी वाढवला. पहा, महाराज म्हटले एवढ्या कीर्तनात आतापर्यंतच्या 1 वाक्य तर चांगलं बोललो असेल ना मी. 1च, बाकी तर जाऊ द्या, पण 1 तेवढं घरी घेऊन जा, तुमचं जीवन सुखी होईल. तेवढं 1. पण लोक नेमकं काय करतात? जय हरी विठ्ठल विठ्ठल. शेवटी ना पण आमचे माऊली महाराज आलेत केलं. कारण त्यांनी बी काय केलं, एसटी स्टँडवर एसटी उभी होती तोपर्यंत गप्पा करत बसले आणि ते धकलीन मग फाटूक ठोकून बसले. असू द्या, शेवटी का होईना पण शेवट तो गोड झाला. गोड झाला. यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. दिवस गोड कशाने होतो? बुंदीचा केला की नाही. मराठ्या टायमाले देवाचं स्मरण झालं तर त्याला म्हणतात शेवट गोड झाला. मराठ्या टायमाले त्यान बाकीचं तुम्ही काही खाऊ घाल लोकांना, त्याच्याने गोड नाही होत. अंत कालेचे स्मरणेन मामे व मुक्त वापी कलेवरम. अंत काळाच्या मध्ये देहाचा त्याग कर, माझं स्मरण कर, मला येऊन भेटशील. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून त्याला म्हणतात शेवट गोड होणं. यासाठी केला, एवढ्याच करता 8 तास केला की माझा शेवट गोड झाला पाहिजे. जीवनाच्या मध्ये जीवन जगताना जेवढं वाईट वाटलं असेल तुम्हाला मी बोललेलं, तेवढं सोडून द्या आणि इथलं जागेवरच डिलीट करा. जागेवर डिलीट करा. जे तुम्हाला आवडलं असेल, चांगलं वाटलं असेल, ते घरी घेऊन जा. तुमच्या संसाराशी त्याचं तादात्म्य जोडण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं जीवन धन्य आणि सुखी बनवा. कारण एकच मार्ग एवढाच आहे, फक्त तुमचं जीवनातलं दुःख हरण करण्याचा आणि तुम्हाला सुख देण्याचा. नाही तर कोणतंच ठिकाण राहिलेलं नाही बरं, आता कोणतंच नाही. जसं तुमचं सांगू का माया,
जोपर्यंत माहेरात तुमचे आई वडील जिवंत आहे ना तोपर्यंत तुमचं नातं पक्क आहे माहेरामध्ये. ज्या दिवशी माहेरातले तुमचे आई वडील जातील ना त्या दिवशी तुम्ही पोरक्या झाल्या माहेराला. तसं हे एकच ठिकाण जीवाला सुख देण्याचं आणि फक्त वारकरी संप्रदाय आणि कीर्तन वास. अन्यथा जिकडे जा तुम्ही तिकडे दुःख भरलेलं आहे. खचून दुःख आहे संसारामध्ये. तुमच्याकडे उडदाचे पापड करता का बाया? ते भाजणाऱ्या बाईकडे पाहतो तो पापड विस्तवार टाकला की तो खालून आंबोड्या देतो. पापड उलटा करून टाकते बाई आणखी. तसा संसार आहे. संसार दुःख मुड चहूकडे इंगड. कोणकडेही तोंड फिरवा संसारात दुःख भरलेलं आहे. मुलगा काही म्हणतो बायको काहीच म्हणते. सुनबाई ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, नातू ऐकत नाही. हे दुःख सुख कुठंच सुख नाही. फक्त वाटतं लोकांले वाटतं समोरचा सुखी आहे. काय नाही, कोणीच सुखी नाही. लोकांना वाटतं आम्ही सुखी असे नाही. आम्ही जोपर्यंत कीर्तनाला येत नाहीत तोपर्यंत लोक दादा फोन करतात. महाराज कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले. कीर्तन झालं महाराज घरी निघाले रात्री की एक बी फोन करत नाही. लोक गेले का मेले. नाही नाही, लोकांची रीतच तशी आहे. गरज सरून वैद्य मरो, कीर्तन सरून कीर्तनकार. लोक काही साधे आहे का भाऊ? वाटतं तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आहे? नाही, आम्हाला वाटतं तुम्ही सुखी आहे. हो, कशाचं सुख घेऊन बसले. पण सुख एकच आहे. सुखा लागे जरी मड तरी तू पंढरीशी जाय एक वेळ तेथे अवघाची सुखरूप होशी जन्मजन्मीचे दुःख विसरशी. कारण तिथंच फक्त सुख आहे. कारण सर्व सुखाची आगर पाप रखुमा दे वर झालेल्या शिवले. तर पूर्ण विराम करू बोलण्याचा व बुद्धीचा स्पीड. चुकीचे शब्द निघाले असेल. माझं कोणाचा भाऊ आहे, कोणाचं लेकरू आहे, उदाहरण तक्रार माफ करा. दादांनी माझं कीर्तन तिकडे गोदरी गावाला ऐकलं, आता साकेगावला ऐकलं आणि इथं पण ते इथपर्यंत घेऊन आलेत बाबांची सेवा करण्याकरता. आणि झालेली सेवा मृदंगाचार्य महाराजांच्या सहकार्याने, गुणीजन आमच्या प्रेमाच्या भजनी मंडळाच्या सहकार्याने. कारण ही मंडळी बऱ्याच ठिकाणी जळगावमध्ये माझ्यासोबत असतेच. आणि आमच्या माऊली महाराजांच्या सहकार्याने, विनेकरी बाबांच्या सहकार्याने तुम्ही इथे येऊन बसला. तुमच्या सहकार्याने सेवा परिपूर्ण झाली. काही नाही गॅरंटी जीवनाची, बरं काहीच गॅरंटी नाही जीवनाची. जेवढा होईन तेवढं सत्कर्म करत राहा. आणि तुम्ही रात्री झोपल्यानंतर हृदयावर हात ठेवून विचार करा की आज दिवसभर मी काय सत्कर्म केलं. तुमच्या डोळ्यासमोर चित्र दिसतं तुम्ही केलेलं कर्म. कारण मन जाणे स्वतःचे पाप आणि माय जाणे मुलाचा बाप. ह्या दोन गोष्टी दोनच लोकांना माहिती असतात. तुमचं पाप तुम्हालाच माहिती असतं, तुम्ही काय काय केलं काय काय नाही. पण जाऊ द्या, जे केलं असेल ते जाऊ द्या. पण सकाळी उठल्यानंतर 2 मिनिटं बेडवर बसायचं, आपल्या हातामध्ये डोळे उघडायचे आणि एक मंत्र म्हणायचा, कराग्रे वशे. तो हात अंगावर फिरवून घ्यायचा. दिवसभर तुम्हाला अपयशच येणार नाही. कुणीकडे जा कधीच नाही येणार. फक्त 2 मिनिटं बेडवर शांत बसायचं उठल्या उठल्या. पण लोकांना एवढी बी सोड नाही. काही लोक असे उठता ते अर्धी चादर दरवाजाला लोंबत चालते. कसे काय मंत्र म्हणते नाही, कशी सुखी होतील लोक. नाही नाही नाही, जीवनाच्या मध्ये जीवन जगत असताना बाबा पुढच्या जन्मामध्ये श्रीमंत कुळात जन्माला जाओ. टाळकरी माळकरी भागवतकार कीर्तनकार बाबा पुढच्या आयुष्यात त्यांना प्राप्त हो. आणि त्यांच्याकरता हे मागणं पांडुरंगाच्या चरणाजवळ मागून तुम्ही या ठिकाणी येऊन बसलात. तुमच्या सहकार्याने ही सेवा परिपूर्ण झाली. काही पाहुणे मंडळी असतील, काही परिसरातली मंडळी असेल, या सर्वांच्या सहकार्याने ही सेवा परिपूर्ण झाली. झालेले वाक्पुष्प तुम्हाला मायापांच्या चरणावर वाक्पुष्प अर्पण करून या ठिकाणी शिवेला पूर्ण विराम करू. बोलण्याचा ओघ, बुद्धीचा स्पीड चुकलशील परत करा, माफ करा. ज्या संतांनी अधिकार दिला त्यांचं चिंतन आपण एकदा करू. महाराज शेवटी सांगतात, एका जनार्दनी शरण ऐशी असता भय कवन. अशा प्रकारे या उक्तीप्रमाणे ज्ञानोबाचं एकदा चिंतन करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. एकनाथ नाम देव निळोबाराया, एकनाथ नाम देव निळोबाराया, एकनाथ नाम देव निळोबाराया.
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले पुरे वेडी वाकडे उत्तर करा महाराज पुण्यसिद्ध नाही उचारला अधिकार तो लाकडाचा महाराज पुण्यसिद्ध म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा कराचा पराग माया पुण्यसिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पंढरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु झेंडूजी महाराज की जय सद्गुरु जगन्नाथ बाबा की जय कुंडलेश्वर भगवान की जय।